काँग्रेसने महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा, मग आम्ही मागे घेतो. अपघाताच्या अपघातावर गुन्हा दाखल करा, आम्ही माघार घेतो. त्यांना तिथे निवडणूक लढायची आहे आणि असे कारण काय संबंध आहे? काय संबंध आहे या कारणाचा? तुम्ही सुनेत्राताई पवारांच्या निवडणुकीमध्ये या कारणाचा का संबंध आहे? असे कारण देऊन काय तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण करू शकता? मला असं वाटतं की काही कारण न देता कुठल्याही त्या ठिकाणी किंतु परंतु न ठेवता संस्कार संस्कृती अजितदादाची सीट आणि अजितदादाच्या सीटमध्ये कोणीही निवडणूक लढवू नये अशी माझी विनंती आहे. केवळ सुनेत्रा पवारजी त्या ठिकाणी अनुपम निवडून आल्या पाहिजे. ही महाराष्ट्राची जनमत आहे, ही महाराष्ट्राच्या हृदयाची भावना आहे, ही जनमताची भावना आहे. आणि समजा काँग्रेसनी या उपरही निवडणूक लढवली तर काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे दारुण पराभव झाले, बारामतीतला पराभव हा सर्वात दारुण झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती बारामतीची जनता आणेल.